आच्छी 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 तुला आच्छी कशी येते आच्छी. पिलू कुठं आलो आपण? मॉल मध्ये आलो. चल शॉपिंग करू. चल चला. हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर खूप दिवसानंतर आज आम्ही मॉलमध्ये आलो आणि सॅटर्डे संडे विकेंड असल्यामुळे थोड्याफार ऑफर होत्या. तर म्हटलं चला जाऊन बघूया काय काय ऑफर आहे. तर मग इथे आल्यानंतर मी मिस्टर आणि लाडू आम्ही तिघेही मस्त शॉपिंग केली. म्हणजे इतकं काही घेतलं नाही, थोडंफारच घेतलं. तर तुम्ही ते बघू शकता इथं ओट्स वगैरे आहे. तर मी मिस्टरांना म्हणत होते की राहुल दादा पण योगा बारचे ओट्स वगैरे घेतो, तर तुम्हीही घ्या, थोडं नाश्ता वगैरे करायला चांगलं आहे. बाहेरचं काही खाण्यापेक्षा थोडी हेल्थ पण मेंटेन राहते. तर मग आम्ही इथे ना हे केलॉगचं म्युस्लीचं एक पॅकेट घेतलं आणि योगा बारचे ओट्सही घेतले. तर ते घेतल्यानंतर मग आम्ही सॉस वगैरे घेतला आणि बरेचसे काही वस्तू घेतल्या. तर रेग्युलरमध्ये हे म्युस्लीचं पॅकेट आहे ना हे 500ला भेटतं. तर आता ऑफरमध्ये आम्हाला 300ला भेटलं. तर मग अशा खूप साऱ्या वस्तू होत्या. तर बऱ्यापैकी आम्ही थोडंफार शॉपिंग केली. तर छान वाटलं. अरे बापले ओ ओ ओ ओ अरे बापरे, फोडून टाकशाल बरं का तुम्ही दोघं. पिलू ते नाही घ्यायचं बाला, तू छोटा आहे अजून. अरे बाळा, पिल्लूला पण आज शॉपिंग करायची. बघा बघा आमचं पिल्लू शॉपिंग करायचं मोड ऑन झालाय त्याचा पण. पिल्लू तुला शॉपिंग करायची बाळा. धर आपण काय घेतलं बघ. हे बघ आपण काय घेतलं. काय घेतलं आपण. हां त्याला पकडायचे. अगो बाई दोन नको 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 एवढं मत नको पकडू बाळा. हा हा बस बस बस. छोटं काहीतरी घेऊ आपण. चल तुझ्यासाठी चल छोटं काहीतरी घेऊ. अरे बापरे या पोराचं काय करू. एक वस्तू ओढतोय तो. बघितलं ना आपला लाडू किती हुशार झालाय. त्याला अक्षरशः प्रत्येक गोष्टीला हात लावून बघायचा होता की काय काय आहे. आणि त्याला आता कळायला पण लागलंय. खूप शार्प आहे त्याचा IQ. तर प्रत्येक गोष्ट ओढायची, घ्यायचं, हातात घ्यायची. त्याला वाटायचं की हे हातात घ्यावं, ते हात लावून बघावं काय आहे काय नाही. आणि सगळं असं कलरफुल दिसतं ना, तर छान वाटतं. हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नाही आहे. एकदम इरेग्युलर रुटीन झालेलं आहे. म्हणजे कधी ब्लॉग येतोय कधी येत नाही आहे. तर त्याबद्दल मी माफी मागते. तर तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल की ब्लॉग का येत नाही आहे. तर पुढे सांगेलच मी तुम्हाला. तर आता जवळपास दुपारचे 12-12:30 वाजले आणि आता व्हिडिओची सुरुवात करते मी. तर आज प्रदोष आहे आणि आज सर्वांनाच उपवास असतो. तर आज आपल्याला एक स्पेशल गोष्ट करायची आहे. म्हणजे लवकरच आता आज आहे 16 तारीख आणि 2 दिवसात म्हणजे 18 तारखेला आपल्या बाळाला 5 महिने पूर्ण होणार आहे आणि 6वा महिना चालू होणार आहे. तर म्हटलं चला आपल्याला 5व्या महिन्याचं फोटोशूटही करायचं आहे. तर या वेळेला आम्ही घरी शूट न करता स्टुडिओमध्ये जाणार आहोत आपण, कारण आपल्याला त्याचे पालथे फोटोज काढायचे आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे आता तो पालथा पडायला लागलाय. 2-1 दिवस आहे, परत पाडवा पण येतोय. मग पाडव्याची तयारी वगैरे तर पुढे जमणार नाही. त्यामुळे मग आता फोटोज वगैरे काढायचे. तर आज आपल्याला बेबीचं शूट करायचंय. तर आजचं शूट कसं होणार आहे, काय होणार आहे, तर शूट मध्ये काय काय करायचंय, कोणत्या प्रकारचं शूट करायचंय ते पुढे तुम्हाला कळेलच. आणि तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर तुम्हाला मी दाखवते मी काय आणलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. मी बाळासाठी ना मस्त अशी रेंटने धोती घेऊन आलेली आहे. तर ही मोठी साईज आहे आणि ही थोडीशी छोटी साईज आहे. तर तशी तुम्हाला वाटत होतं की ही वाली साईज परफेक्ट येऊन जाईल, पण तरीही मी मोठी साईजही घेऊन आली आहे. जर ही कम्फर्टेबल नाही वाटली तर थोडीशी लूज असली तरी चालेल, पण बाळाला कम्फर्टेबल वाटायला हवी. तर त्यामुळे मी 2 साईज घेऊन आले. आणि येलो कलर छान वाटतो तसं मी रेड कलरही घेऊन आलेली आहे. जर वाटलं आपल्याला तर रेडही यूज करू शकतो, कारण याला बॉर्डर होती ना, तर मग रेडही आणली. तर त्या ताई ओळखीच्याच होत्या. त्या मला बोलल्या की घेऊन जा, तुला जी आवडेल तू वेअर कर. तर मी म्हणजे बाळाला तर मी घेऊन आली 3 प्रकारच्या धोतीच. आणि धोतीवरनं तुला मला कळालं असेल आपल्याला बाळाला श्रीकृष्ण बनवायचं आहे.
तर तुम्हाला वाटेल असं की मध्येच कसं श्रीकृष्ण बनवते. तर यावर्षी गोपाल काळा आणि कृष्ण जन्माष्टमी 5 सप्टेंबरला आहे आणि 5 सप्टेंबरला मिस्टरांचा वाढदिवस असतो. तर खूप चांगल्या दिवशी त्यांचा बर्थडे आलेला आहे. तर त्या दिवशी आपल्याला त्याला श्रीकृष्ण बनवायचंच आहे. पण तोपर्यंत तो बराच मोठा होईल आणि रेंगाळायला लागेल, बसायलाही लागेल. तर 1 वर्षाचा होतोय तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. तर त्यामुळे मग म्हटलं चला आता पालथे फोटोज काढायचे आपल्याला. थीम आहे आपलं की आपल्याला बाळाला श्रीकृष्ण बनवायचे आणि असेही पण आपल्याला ओरिजिनल पालथे फोटो म्हणजे फक्त काही कपडे न घालता फक्त एक रेड कलरची पॅन्ट घालायची आणि तसे पालथे फोटोजही काढायचे आपल्याला. पण कृष्ण पालथा पडतो ना ते भारी वाटतं आणि कृष्ण जन्माष्टमीला आपण त्याचे बसलेले फोटोज तर काढणारच आहे नंतर पुढच्या वर्षी जे काही दिवसांनी. पण सध्या आपण ह्या ड्रेसवर काढणार आहोत. तर त्यासाठी मी ही धोती घेऊन आले. 2-3 प्रकारचे धोती जे ज्या छान वाटेल त्याला. रेड कलर छान वाटला तर रेड, पण त्याच्यावर ना येलो कलर जास्त छान वाटतो त्यामुळे मी येलोच कलरचं प्रिफर करणार आहे मोस्ट ऑफ. तर त्यानंतर हे बघा ही ओढणी आणलेली म्हणजे कमरपट्टा म्हणून आपण कमराला बांधू शकतो. तर कृष्णाचं लुक द्यायचं आहे ना. तर हे बघा मोस्ट ऑफ असं येलोला हा कॉन्ट्रास्ट छान वाटतो त्यामुळे मी व्हायलेट कलर घेऊन आली कारण रेड आणि येलो कॉम्बिनेशन इतकं ठीक नाही वाटत. तर मग मी येलोला व्हायलेट कलरची ओढणी घेऊन आली कॉन्ट्रास्टमध्ये. आणि मग बाकी त्यांनी ना टोप वगैरे पण दिलेला आहे. तर हे बघा येलो जर वेअर केला तर येलो कलरचा टोप आहे, तुरा आहे मस्त आपला मोरपीसचा आणि हा बांधणीचा पण तुरा आहे छोटासा. जर बघू आता कोणता सूट होतो त्यावर आहे. दोघींपैकी एक आपण त्याला वेअर करू. आणि बासरी तर घरात पण एक बासरी आहे तर मी ती बघते आता कुठे ठेवलेली आहे. तर ही त्यांनी दिलेली बाजूबंद वगैरे दिलेले आहे हातामध्ये घालण्यासाठी. मोती आहे त्याला तर छान आहे बाजूबंद वगैरे पण आणि माळा पण दिलेल्या आहेत मोत्याच्या. हे बघा अशा 3 प्रकारच्या ते माळा आलेल्या आहे आणि आईंनी पण आमच्या माळा दिलेल्या मला. तर त्याही माळा आहेत, भरपूर माळा आहेत. तर बघू आता कोणत्या माळा त्याला छान दिसतात त्यानुसार आपण वेअर करू. आणि इयरिंग्स तर हे जे आहे ना हे थोडेसे प्रेसचे आहे पण हे वेअर केल्याने काही त्रास होत नाही. तर सुंदर आहे बघू शकता. तर असं काही मी साहित्य घेऊन आली आहे. तर आता बाळाला आपल्याला श्रीकृष्ण बनवायचे आणि आपला धनराज खूप सुंदर दिसणार आहे कृष्णाच्या रूपात. तर तुम्हाला सगळ्यांना खूप छान पुढे बघायला भेटणार आहे आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि मिस्टर दुकानावर गेलेले तर थोड्या वेळाने तेही येतील आणि ते आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत स्टुडिओमध्ये. तसं चला आता हे सगळं मी पॅक करते. आता हा झाला एक थीम. तर दुसरा आपला थीम आहे फक्त एक रेड कलरची पॅन्ट वेअर करायची आणि त्यावर आपल्याला फोटोज काढायचे. पण फोटोज काढताना ना त्याला आपण ज्वेलरी वेअर करणार आहोत. म्हणजे ज्वेलरी म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे त्याला बरंच सगळ्यांनी खूप काय काय घेतलेलं आहे. ऋतुताईंच्या मम्मीने ओमपान घेतलंय, त्यानंतर सुरेखा मावशींनी पण ओमपान घेतलेलं आहे. माझ्या आत्याने त्याला हार्ट शेपचं असं लॉकेट केलेलं आहे छान सुंदर असं. त्यानंतर मिस्टरांचे मित्र आहेत तर त्यांचे मित्र आहे सचिन म्हणून तर त्यांनी बाळाला पैंजण केले खूप सुंदर असे. तर आता लवकरच बाळ रेंगाळायला पण लागणार आहे. तर हे छुमछुम त्याचे पैंजण त्याला आपल्याला वेअर करायचंय. तर हे पैंजण घालून आज आपण फोटोशूट करणार आहोत आणि सोन्याचे वगैरे चांदीचे थोडेफार आपण ज्वेलरी पण वेअर करणार आहोत त्याला. तर असे त्याचे दागिने. बाळाच्या आत्याने बाळाला अंगठी केली आहे, सागर मामाने पण अंगठी केली आहे, बरेच दागिने आले त्याला. तर इतकं काही आपण घालणार नाहीये पण जितकं आपल्याला पॉसिबल होईल म्हणजे जितकं छान दिसेल ना तितकं आपण घालायचा प्रयत्न करू. आणि बाळाची पंजी म्हणजे आमच्या आई आहेत ना तर त्यांनी बाळाला साखळी पण केलेली आहे चांदीची साखळी. तर ही साखळी तर आपण ती पण वेअर करणार आहोत. म्हणजे आमच्या आई म्हणत होत्या की उघडे फोटो काढताना साखळी पैंजण अशी 2-3 गोष्टी घाल जेणेकरून उघडे फोटोही छान दिसतात आणि बघायलाही छान वाटतात. तर मग एक आठवण असते ना. माझे तर लहानपणापासून एकही फोटो नाही म्हणजे होते काही फोटोज पण आता ते अल्बम खूप जुने झाले आणि सापडतही नाही. त्यातला एकच फोटो सापडलेला आहे तो पण माझ्या आत्यासोबतचा आणि मोस्ट ऑफ मी आत्या आणि आजी बाबांकडेच असायची. तर आत्यासोबतचा माझा फोटो आहे आणि तो खराब झाला होता खूप म्हणून मी तो असा कट केलेला आहे आणि छोटासा मी माझ्या पर्समध्ये ठेवलेला आहे. तर खूप छान फोटो आहे माझा तो. कधीतरी दाखवेल तुम्हाला. तो एकच फोटो आहे बाकी माझ्याकडे फोटोच नाही माझे. त्यामुळे मला खूप हौस आहे की आपल्या बाळाच्या आपण सगळ्या मेमरीज आणि सगळ्या आठवणी कॅप्चर करून ठेवू. तसं तर ब्लॉगमध्ये त्याला बघायला भेटेलच की लहानपणी तो कसा होता, त्यानंतर तो कसा हसायचा कसा राहायचा म्हणजे त्याच्या जन्माच्या आधीपासून तर मोठं होईपर्यंत त्याला ब्लॉगमध्ये सगळंच बघायला भेटेल.
पण फोटोजही काढणार आहे आपण. तर लवकरच हनुमान जयंती येणार आहे, तर आपल्याला त्याला मारुती बनवायचं आहे. असं आपण ज्या ज्या महिन्यामध्ये जे जे काही नवीन येत आहे ना, तर ते आपण शूट करणार आहोत. तर खूप छान छान त्याचे फोटोशूट होणार आहे. तर चला, आता इतकं साहित्य मी घेतलेलं आहे, तर चला तयारी तर झाली आणि निघायचं आहे. तर मी आणि मिस्टर जाणार आहोत पुढे, आणि आमच्यासोबत आजी पण येत आहे. तर त्या म्हणत होत्या मी येते म्हणून. त्यांना मी बोलली बाहेर ऊन आहे, तुम्ही आराम करा. पण मग ताई येत आहेत सोबत. तर ताई येत नाहीये सोबत. तुम्हाला वाटत असेल की ताई का दिसत नाहीये, तर ताईंना अडचण आली होती, आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात चालत नाही, 4 दिवस बाजूला राहावं लागतं. पण त्यासोबतच त्यांना बाकी त्रासही होता. त्यांना 2-1 दिवसापासून ताप आला होता आणि अंगदुखी वगैरेही होती. आणि रिसेंटली कालच आम्हाला समजलं की त्यांना कांजण्या झाल्या, म्हणजे अंगावर पोळ्या वगैरे येत आहे थोडाफार. तर कांजण्या असल्यामुळे मग त्या बाजूलाच आहे. अजून 7-8 दिवस त्या तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये. तसे तर तुमचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असू द्या, त्या लवकरच ठीक होतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसतील. तर असो, आता माझ्याकडून जितकं होईल तितकं मी शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि थोडंफार एखादा दिवस व्हिडिओ नाही आला तर थोडं समजूनही घ्या की व्हिडिओ येत का नाहीये म्हणून. आणि बाळवणीचेही पदार्थ आपल्याला करायचेच आहे, पण मग जसं जमेल तसं आपण नक्की करू. तर असो, आता आपली तयारी झाली आणि आपल्याला निघायचं शूटसाठी. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. भूर जायचं है ना, लय आनंद होतो भूर जायचं म्हटल्यावर. आज पिल्लू आणि पप्पा सेम सेम येलं दती पेलो है ना. किती मोबाईल कळतो बघा ना, किती मोबाईल कळतो, कसं टक लावून बघतोय मोबाईल कडे. चला चला, आता फायनली आम्ही निघतोय. जरा उशीरच झालाय, दुपारचे 4 वाजले. लवकर जायचं होतं पण उशीरच निघतोय. आणि तुम्हाला वाटत असेल स्वेटर, पण मला थोडी कणकण वाटते, सर्दी सारखं. हा ना, बरं नाही वाटत आहे. पण मग म्हटलं चला तुझे फोटोज पण काढायचे. चला आता निघतो आम्ही. मी व्हिडिओ बघत राहा. चला चला चला. पिलू कुठं आलो आपण? चल चल. तर दुपारी येण्याचा विचार होता, पण दुपारी यायला काही जमलं नाही. थोडासा उशीरच झाला मिस्टरांना, त्यांना काही काम होतं, त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी आलो. तर सायंकाळी मी लवकर स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण सर्वांना प्रदोष होता. आणि स्वयंपाक वगैरे झाला आणि 7:30-8 वाजता मी आली. आणि इथे तुम्ही बघताय राहुलचा फ्रेंड आलाय माझ्यासोबत. तर मग आम्ही दोघं आले होतो. आणि इथे मी बाळाचे मस्त कपडे वगैरे काढले आणि त्याला फक्त रेड पॅन्ट घातली आणि थोडंफार ओमपान वगैरे, पायामध्ये पैंजण, कमरेला साखळी असं घातलं. तर त्याला सुरुवातीला खूप छान वाटत होतं, कारण तो फरचा कपडा आहे ना, तो एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होता आणि तो छान स्माइलही करतोय, तुम्ही बघताय. तर छान असे त्याचे पालथे फोटोज काढले. आणि त्यानंतर ना मी तो फरचा कपडा बदलून त्याला नाही ना ब्लॅक कपडाही टाकायला लावला होता. आजी आजी हा का करतो आपण. त्यानंतर हे ब्लॅक कपडा वगैरे टाकला आणि ते खाली ना एक ट्रान्सपरंट कागद टाकला होता ना, तर त्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसत होतं. तर तो ते रिफ्लेक्शन बघत होता. नंतर त्याने इतकी काही स्माईल दिली नाही, कारण तो पडूनही कंटाळून जातात लहान मुलं. त्याला असं वाटायचं की मला उचलून घ्यावं. बघा, एका हातावर प्रेशर देऊन असं मानवरती किती ताट धरायला लागलाय. तर आपला लाडू आता हळूहळू मोठा होतोय आणि 2 दिवसात तो 5 महिन्याचा पूर्ण होईल आणि 6वा महिना लागेल त्याला. बघा माझं पिल्लू किती मोठं झालं, किती छोटंसं होतं, हातामध्ये घ्यायला इतकंसं होतं आणि किती लवकर मोठे होतात मुलं. तर 5 महिने कसे गेले समजलंच नाही. आणि आता त्याचे पप्पाही आले होते. त्याचे पप्पा आले, त्याला थोडं नादी लावलं आणि त्याचे कपडे चेंज केले. तुम्ही आता इथे बघशाल, त्याला मस्त मी श्रीकृष्णाचे कपडे घातलेले. तो नंतर थोडा कंटाळला होता, कारण मग सारखेच पालते फोटो म्हणजे पडून राहायला त्याला आवडत नाही. त्याला खेळायला फिरायला आवडतं. तर मग थोडंसं मिस्टरांनी त्याला नादी लावलं आणि मग इकडे छान एक सेटअप केला पुन्हा एकदा नवीन. तर हा दादा आहे ना, यांनी श्रीकृष्णाचा सेटअप केला. आणि इथे ना चेअरवर मस्त फरचा कपडा अंथरला येलो कलरचा आणि साईडला त्या चेअरला मागून ना मोरपीस वगैरे लावले. खूप सुंदर असं मागे बॅकड्रॉप वगैरे लावलेला होता. मग त्या चेअरवर ठेवून आम्ही काही फोटोज क्लिक केले. आणि मग त्यानंतर म्हटलं चला श्रीकृष्णाच्या म्हणजे श्रीकृष्ण पालथा पडल्यावर कसा दिसतो ते बघू. तर हा आपला छोटासा श्रीकृष्ण तर मस्त पालथा पडला होता. आणि ते त्याचे पप्पा मामा त्याला म्हणजे हसवण्यासाठी बघा
डमरूने वाजवताय, त्यानंतर म्याव म्याव करताय. त्याला मांजर खूप आवडते ना, त्यामुळे मग म्याव केला तो छान हसतो, किंवा आजची म्हणजे शिंक वगैरे काढली तर छान हसतो. त्याला असं भारी वाटतं. तर मग त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो नंतर इतका काही हसला नाही, एकदम क्वचित हसला. मग त्यामुळे थोडासा वेळ गेला फोटो काढण्यात. तर बऱ्यापैकी म्हणजे रात्रीचे 10-10:30 वाजले होते. घरी यायला बराच उशीर झाला होता. आणि त्यानंतर अजून एक सेटअप चेंज केला होता. तर तो सेटअप त्यावेळेस मी एकटीच होती, त्यामुळे मी जास्त काही शूट करायला मला जमलंच नाही. आणि नंतर घरी येऊन जेवण वगैरेही करायचं होतं, तर बराच वेळ होऊन गेला. पण फोटोज खूप छान आले पिल्लूचे. आणि आता पाडवा येतोय, तर गुढीपाडव्याचंही त्याचं फोटोशूट करायचं होतं, पण ते राहून गेलं. तर काही नाही, अजून 2 दिवस आहे. आपण नक्कीच तेही शूट करणार आहे मी. तर बघू आता कसं होईल, काय होईल ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. तर बघा आता आपला छोटासा बाळ श्रीकृष्ण मस्त पालथा पडला आहे, आणि त्याला ती मटकी वगैरे त्यात कापूस होता, ते बघायला खूप छान वाटत होतं आणि मजा आली. फोटोजही खूप छान आले त्याचे. नंतर कंटाळून गेला होता तो. त्याला हसवायला खूपच कष्ट घेत होते मिस्टर, बघू शकता इकडे ते किती गप्पा मारताय त्याच्यासोबत, पण तो काही इतका हसत नव्हता. मग नंतर आम्ही त्याला बाहेर फिरवलं, थोडंसं खेळवलं, आणि मग सेटअप चेंज केला. थोडीशी एक हलणारी चेअर होती, त्यावर बसवलं. मग नंतर हसायला लागला, आणि असेच त्याचे हसता खेळता छान छान फोटोज काढले आम्ही. तर आजचा व्हिडिओ इतकाच. तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे फोटोज यायला 2-1 दिवस लागतीलच, पण फोटो आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करीलच. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.